नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण झटपट बनणारे, बाजारसारखे टेस्टी आणि कमी वेळेमध्ये बनणारे छोले मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. इथे मी काबोळी चणे आहेत, हे मी रात्री भिजत घातले होते आणि ते स्वच्छ धुवून त्यामध्ये मी खडे मसाले घातले आहेत. तर त्या खड्या मसाल्यांमध्ये मी तमालपत्र, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, काळी मिरी आणि आता त्यामध्ये मी पाणी घालते आणि हे आता आपण चांगले शिजवून घेणार आहोत. तर मी इथे कुकरचं झाकण लावते आणि इथे मी 4 ते 5 शिट्या करून घेते. आता आपण मसाले घेतलेले आहेत बघा. इथे मी छोले मसाला घेतलेला आहे, मीठ, लाल तिखट, हळद, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे आणि धना जिरा पावडर घेतला आहे. आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि मी 2 कांदे घेतलेले आहेत. आता आपण ते कांदा आणि टोमॅटो चांगले तेलावरती परतून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये मी तेल घातले आहे आणि त्यामध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो आहे हे घालूया आणि चांगले परतून घेऊया. आणि आता यावरती मी झाकण ठेवते आणि हे आता आपण चांगले शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, इथे 5 ते 7 मिनिट झाले आहेत आणि आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता हे आपण थंड करून मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालते. तेल चांगले गरम झाले. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया आणि ती तेलावरती चांगली आपण परतून घेणार आहोत. तर आलं लसूण पेस्टची कच्चटपणा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे. तर इथे बघा मी चांगली परतून घेतली आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालते, हळद, छोले मसाला आणि धना जिरा पावडर आणि हे आपण चांगले मसाले तेलावरती परतून घेणार आहोत. तर हे बघा मी चांगले घेतले आहेत परतून. आता यामध्ये आपण वाटण घालूया आणि हे आपण चांगले आता तेलावरती परतून घेणार आहोत. तर गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे. ही ग्रेव्ही आहे ही आपण चांगली शिजवून घेणार आहोत. तर यावरती मी झाकण ठेवते आणि ही ग्रेव्ही मी चांगली शिजवून घेते. तर हे बघा, ही ग्रेव्ही बघा किती छान अशी शिजली आहे, वरती तेलही आले आहे. तर इथे आता ही ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये आपण शिजलेले जे छोले आहेत ते घालणार आहोत. तर मी हे छोले घालते यामध्ये. तर यामध्ये आपण जे मसाले घातलेले होते तर त्याचा स्वाद आहे ह्या छोल्यांमध्ये छान असा उतरला जातो. तर हे आपण छान असे परतून घेऊया. तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर यामध्ये मी थोडी साखर घालते आणि हे आपण चांगले परत मिक्स करून घेणार आहोत. आणि यावरती मी झाकण ठेवते आणि परत आपण 5 ते 7 मिनिटांसाठी चांगली वाफ देऊन घ्यायची आहे. तर इथे छोले मसाला बघा किती छान असा झाला आहे, वरती तेलही छान असे आले आहे. आता आपण यावरती कोथिंबीर घालूया आणि हे छोले मसाला आपण परत मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा छोले मसाला तुम्ही चपाती, पुरी, भटुरे ह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.